राज्य परिवहन एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या आर्थिक मागण्या तातडीने मंजूर कराव्यात या मागणीसाठी महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीने राज्यव्यापी आंदोलनाचा एल्गार पुकारला आहे। या आंदोलनाच्या पहिल्या टप्प्याला 15 जून पासून पालघर आगारातून सुरुवात करण्यात आली। कर्मचाऱ्यांनी घंटानाद आंदोलन करत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। आंदोलनाच्या प्रारंभी पालघर आगारातील दत्तगुरु मंदिरात महाआरती करण्यात आली। त्यानंतर मोठ्या संख्येने एकत्र आलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी घंटानाद करून आपल्या मागण्यांचा आवाज बुलंद केला। कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार वेतनवाढ, थकबाकी भत्ते तसेच इतर आर्थिक लाभांबाबत शासनाने अद्याप ठोस निर्णय घेतलेला नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे। महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे मुंबई प्रादेशिक सचिव अर्शद चुनेवाला यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या आंदोलनात चालक, वाहक, तांत्रिक कर्मचारी तसेच इतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। यावेळी शासनाने कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणे थांबवून त्वरित सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली। घंटानाद आंदोलनानंतर कृती समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले। या निवेदनामध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक प्रश्नांवर तातडीने तोडगा काढण्याची मागणी करण्यात आली। राज्यभर सुरू झालेल्या या आंदोलनाच्या पुढील टप्प्यांमध्ये अधिक व्यापक स्वरूपाच्या कृती केल्या जाणार असल्याचेही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले। पालघर आगारातील कर्मचाऱ्यांच्या एकजुटीमुळे आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला। शासनाने वेळेत निर्णय घेतला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे। राज्याची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या एसटीचे चाक अखंड फिरत राहावे यासाठी रात्रंदिवस सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या अजूनही फाईलमध्ये अडकून पडल्या आहेत। आता घंटानादाचा आवाज शासनाच्या कानापर्यंत पोहोचतो की पुन्हा एकदा आश्वासनांचाच गजर होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। न्यूज पोलीस रिपोर्टर नदीम शेख, पालघर। आरती केली आणि कृती समितीच्या माध्यमातून जे आपण आंदोलन उभे केलंय, 3 टप्प्याचं आंदोलन आहे। आज पहिला टप्पा महाआरत्याने घंटानाद होता। पुढच्या 22 तारखेला गेट मीटिंग होणार आणि 29 जूनपासून महाराष्ट्रभर निदर्शनाचं आंदोलन चालू होणार आहे। हे सरकारला आपण इशारा दिलेला आहे आणि आपल्या मागण्या काय नवीन नाही आहेत। आपण नवीन असं काहीच मागितलं नाही आणि कृती समितीमध्ये 16 युनियन आहेत, कोणत्या एका युनियनचं संपन्न नाही म्हणजे आंदोलन नाही आहेत। आपली पहिली प्रमुख मागणी आहे की राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आमचं वेतन करा आणि 2016 ते 2020 या दिवसामध्ये आपला रेट ऑफ इन्क्रीमेंट 3% होता तो 2% केला होता। घरभाडे भत्ता 8% होता 7% केला होता आणि आपलं महागाई भत्ता 1% फरक, असे 3%चा जो 4 वर्षाचा फरक आहे त्या फरकाची मागणी केलेली आहे। कारण आता आपण जे 6,000-6,500 रुपये वाढ करून घेतले त्याचा फरकाचे 48 हप्ते चालू आहेत, परंतु त्याच्या मागचे जे राहिलेले आहेत ते आसपास 3,000 कोटीचे फरक आहे। आपली काय मागणी अशी नाही का सरसकट देऊन टाका, पण हे जे 48 हप्ते जे चालू केलेले आहेत ते जेव्हा लागू केले तेव्हाच आपण माननीय परिवहनमंत्री प्रतापराव सरनाईकांना सांगितलेलं की आम्हाला हे जे 48 हप्ते दिलेले आहेत ते हप्ते कमी करून द्या आणि 2016 ते 20चे जे हप्ते आहेत ते चालू करायचे बरं। म्हणजे हे जे 48 हप्ते आहेत तुम्ही 48 ते 24 करा आणि त्याचे वाटल्यास अजून 24 हप्त्यामध्ये दोन्ही हप्ते चालू केले तर कर्मचाऱ्यांना 10,000 ते 12,000 रुपये पगारात हे मिळणार आहे। आणि अजून आपला एक करार बाकी आहे 24 ते 28चा, त्याच्यावर आपले पुढचं जे आहे ती वाढ होणार आहे, परंतु आपलं मागचं अजून देत नाही आणि मग पुढचं आपण चालू केलं तर मागचं तर सर्व राहून जाते। आज 16 पासून म्हणजे 10 वर्षापूर्वीचं आपली बाकी आहे आणि सरकार त्याच्याकडे काय लक्ष देत नाही आणि प्रत्येक वेळा जेव्हा आपण मागणी करतो तेव्हा त्यांचं म्हणणं असं असतं की आपल्याकडे पैसे नाही मिळत, परंतु आपल्यासारखे सामान्य कर्मचाऱ्यांना माहीत नाही का दर महिन्याला आपण एवढे पैसे कमवतो, पैसे जातात पुढे। आम्ही अशी माहिती काढली की दर महिन्याला 390 कोटी हे जे आपले कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना दर महिन्याला लोक बिल देतात। म्हणजे आपण जेवढं कमवून आणतो दर महिन्याला मेहनत करून ते सर्व कॉन्ट्रॅक्टरच्या खाजगी मालकाच्या घशात लोक घालतात आणि त्याच्यावर कमिशन खातात आणि मग सांगतात की आमच्याकडे पगाराला पैसे नाही। जर तुम्ही दर महिन्याला 390 कोटी त्यांना देत असतील तर पैसे राहणार कुठे आहेत? या गोष्टीची गरज नाही, त्या गोष्टीची या लोकांनी कॉन्ट्रॅक्ट शिवाय काही जिल्ह्यामध्ये शिवाय चालू केले आहेत, AC गाड्या। इकडे प्रवासी नसताना पण
आपल्या गाड्या बंद करून त्यांना सोडतात. त्यांना 74 रुपये किलोमीटरने त्यांना प्रवासी असो का नसो 74 रुपये जेवढा 300 किलोमीटरचे पैसे त्यांना कंपल्सरी द्यावे लागतात. असे अनेक त्यांनी खाजगी लोकांना कॉन्टॅक्ट दिले. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.